हॅलो मुलांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचं सिविक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे आवर सोशल लाईफ. तर या चॅप्टरचे आपण टेक्स्टबुक एक्सरसाइज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड राईट. 1. टू फुलफिल देअर नीड फॉर फूड द ऑक्युपेशन ह्युमन स्टार्टेड वॉज. म्हणजे आपली जेवणाची गरज भागविण्यासाठी किंवा अन्नाची गरज भागविण्यासाठी माणसाने कुठला ऑक्युपेशन व्यवसाय सुरू केला, तर ते होतं ॲग्रिकल्चर. त्याला मराठीत शेती असं म्हणतात. सेकंड आहे द सोशल इन्स्टिट्यूशन वेअर इंडिव्हिज्युअल्स लिव्ह टुगेदर अँड केअर फॉर वन अनादर बेस्ड ऑन ब्लड टाईज, मॅरेज अँड ॲडॉप्शन इज आन्सर आहे फॅमिली. सो फॅमिली एक अशी सोशल इन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यामध्ये लोक एकत्र राहतात. मग एकत्र कसे राहतात, जे जर आपले लग्न झाले असतील किंवा ॲडॉप्शन झाले असेल किंवा रक्ताची नाती असतील, तर याच्यामुळे आपण फॅमिलीमध्ये सगळी लोक काय राहत असतात, एकत्र राहत असतात. थर्ड आहे द स्टेपल फूड ऑफ इंडिया सदर्न कोस्टल रिजन इज. आता सदर्न कोस्टल पार्टमध्ये जो स्टेपल फूड आहे लोकांचं तो काय आहे, तर राईस आहे. कारण तिथे जास्तीत जास्त राईस काय केलं जाते, उत्पादन राईसचं घेतलं जातं. सेकंड क्वेश्चन आहे मुलांनो, प्रिपेअर अ लिस्ट ॲटलिस्ट 5 लँग्वेजेस दॅट यू आर फॅमिलियर विथ. असे 5 लँग्वेजेस लिहायचे जे तुम्हाला थोडेफार माहिती आहे किंवा तुम्ही फॅमिलियर आहात, जे तुम्हाला माहिती आहे. आता इथे दिलेलं आहे मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि तेलुगू. आता एवढे लँग्वेजेस मला येतात म्हणून मी हे दिलेले आहे. तुम्हाला जे लँग्वेजेस फॅमिलियर आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द फॉलोविंग कॉन्सेप्ट्स. 1. सोसायटी. आता त्यांचा आन्सर काय, तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट दिलेलं आहे, सोसायटी असेल, द इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली, हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. बघा, सोसायटी काय आहे. सोसायटी इज अ सिस्टम ऑफ रिलेशनशिप्स अमॉंग पीपल लिव्हिंग टुगेदर इन अ पर्टिक्युलर रिजन. It helps people fulfill their social, emotional and economic needs. It is based on a cooperation, mutual respect and shared values. आता बघा, फॅमिलीमध्ये जसं आपण ब्लड रिलेशन किंवा मॅरेजेस किंवा ॲडॉप्शननी एकत्र लोक राहत असतात, पण सोसायटीमध्ये तसं नसतं. सोसायटीमध्ये जे लोक एकत्र राहतात त्याच्यामध्ये एक इमोशनल बॉन्ड असतो, एक आपण म्युच्युअल बॉन्डनी आपण सोबत राहत असतो, एकमेकांना समजून घेण्यासाठी, हेल्प करण्यासाठी. म्हणून लोक काय होत असतात, सोसायटीमध्ये एकत्र राहत असतात. तर त्याला सिम्पल वेमध्ये काय म्हटलं जाते, सोसायटी म्हटलं जातं. आता सेकंड तुम्हाला दिलेलं आहे बघा, द इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली. आन्सर आहे फॅमिली इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट social institution. It is a group of people related by blood, marriage or adoption who live together, care for one another and support each other. It teaches children values, discipline and social behavior. आत्ताच मी सांगितलं होतं की फॅमिलीमध्ये जेव्हा एकत्र राहणारी जे लोक असतात ते एकतर लग्नाने एकत्र आलेले असतात, मॅरेजेसने, किंवा ॲडॉप्शन म्हणजे आपण कोणाला ॲडॉप्ट केलं असेल त्यांनी, किंवा ब्लड रिलेशनने, जसे आपले बहीण भाऊ आहेत, आपण आपले आईवडील आहे, ह्या सगळ्यांची मिळून एक फॅमिली बनत असते. मग फॅमिलीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जे लोक असतात ते एकमेकांची केअर करतात, त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्या मुलांना व्हॅल्यूज शिकवतात, डिसिप्लिन असतं घरामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिलीमध्ये बघत असतो मुलांना. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स वाय सोसायटी रिक्वायर्स रूल्स, नॉर्म्स अँड लॉज. म्हणजे सोसायटीमध्ये, समाजामध्ये राहायचं असेल तर रूल्स किंवा नॉर्म्स आणि कायदे, लॉज म्हणजे कायदे, ह्या सगळ्या गोष्टीची का गरज आहे. तर आन्सर असं आहे बघा, सोसायटी रिक्वायर्स रूल्स, नॉर्म्स अँड लॉज टू मेंटेन पीस, ऑर्डर अँड डिसिप्लिन. They protect people's rights, ensure justice, prevent conflict, and help everyone live together peacefully. They also encourage cooperation and the smooth functioning of society. Suppose जर सोसायटीमध्ये रूल्स, रेग्युलेशन, लॉज, नॉर्म्स ह्या गोष्टी असतील तरच सोसायटीमध्ये पीसफुल एन्व्हायरमेंट राहू शकते. म्हणजे शांततापूर्वक वातावरण राहणार, लोक एकमेकांना सपोर्टिव्ह राहतील. नाहीतर आणि कमीत कमी काय होणार, एकमेकांमध्ये भांडणं होतील. नाहीतर अदरवाईज जर रूल्स किंवा रेग्युलेशन नसतील किंवा काही लॉज नसतील तर लोक सतत भांडतील, एकमेकांना मारतील. तर ह्या गोष्टी कुठेतरी एनकरेज केल्या जातील. म्हणून सोसायटीमध्ये रूल्स, नॉर्म्स आणि लॉज असणं खूप गरजेचं आहे.
क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द कॉन्सेप्ट मॅप. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ते जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. जो टेबल तुम्हाला दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये त्याच्यामध्ये येणार सोशल डायव्हर्सिटी हा ऑलरेडी तिथे दिलेला आहे. रिलिजियस डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येतं. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस आपल्याला दिसून येतात. त्याच्यात भिन्नता दिसून येते. एकच लँग्वेज सगळ्या सोसायटीमध्ये बोलल्या जाते का, नाही तर कुणी मराठी बोलतो, कुणी हिंदी बोलतो, कुणी कन्नड बोलतो. कल्चरल डायव्हर्सिटी दिसून येते मुलांनो. कल्चर्स वेगवेगळे असतात लोकांची. फूड डायव्हर्सिटी दिसते. प्रत्येकांच्या घरचं जे जेवण आहे ते वेगळं वेगळं आपल्याला दिसून येतात किंवा प्रत्येकांची वेगळी वेगळी डिशेस असतात. सो आपल्याला सोसायटीमध्ये फूड डायव्हर्सिटी, कल्चरल डायव्हर्सिटी, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, रिलिजियस डायव्हर्सिटी आणि सोशल डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. क्वेश्चन नंबर 6, लेट्स ॲक्सेस अवर सेल्फ्स. आता ज्या गोष्टी तुम्ही करता त्याला टिक करत जायचं आहे. फर्स्ट आहे, आय डिस्पोज ऑफ गार्बेज ओनली इन डस्टबिन. मी जो गार्बेज आहे म्हणजे कचरा मी डस्टबिनमध्येच टाकतो. सेकंड, आय स्टँड इन अ क्यू अँड डू नॉट पुश ऑर शो अदर्स. म्हणजे मी क्यूमध्ये म्हणजे लाईनमध्ये उभा राहतो आणि मी दुसऱ्यांना पुश करत नाही. आय डू नॉट वेस्ट वॉटर. मी वॉटर वेस्ट करत नाही. आय हेल्प माय नेबर्स अँड सिनियर सिटीजन. मी माझ्या नेबर्सला, माझ्या शेजाऱ्यांना आणि जे सिनियर सिटीजन आहेत, जे मोठे व्यक्ती आहेत त्यांना काय करतो, ऑलवेज हेल्प करतो. आय डू नॉट प्लक फ्लावर्स इन पब्लिक गार्डन. मी पब्लिक गार्डनमधले फ्लावर्स कधीही तोडत नाही. तर हे झाले क्वेश्चन नंबर 6. आय होप हा व्हिडिओ मुलांना तुम्हाला हेल्पफुल असेल. व्हिडिओ जर हेल्पफुल आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.